हियर आता क्वेश्चन काय, let k be the set of all real values of x where the function f of x is equal to sin of mod x minus mod x plus 2 x minus 5 cos of mod x is not differentiable. आता इथे नॉट डिफरन्शिएबल म्हणजे तुम्हाला के ची व्हॅल्यू काढायची कुठं, जिथे हे फंक्शन नॉट डिफरन्शिएबल आहे इथे. मग आता इथे मॉड दिलेले आहे, केअरफुली पहा. तुमचं गिव्हन फंक्शन काय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन ऑफ मॉड एक्स माइनस मॉड एक्स प्लस 2 इंटू एक्स माइनस पाय इंटू कॉस ऑफ मॉड एक्स. आता हे मॉड एक्स आहे, ठीक आहे, प्लस ऑर मायनस. म्हणजे आता इथं आपल्याला दोन केसेस येणार. हियर एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0, ठीक आहे. हियर थोडं इकडे लिहितो, एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0. त्याच्यासाठी तुमचा एफ ऑफ एक्स काय येईल, एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0 म्हणजे जे पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. हियर साइन एक्स मायनस एक्स आणि प्लस 2 इंटू इट इज एक्स मायनस पाय इंटू कॉस एक्स. केअरफुली पहा, ठीक आहे. काय केलं आपण इथं, एक्स पॉझिटिव्ह घेतलं फक्त, ठीक आहे. नाव देन जिथे जिथे मॉड एक्स आहे तिथे ते एक्स पॉझिटिव्ह. आता जर एक्स लेस दॅन 0 असलं तर इट इज एफ ऑफ एक्स. आता केअरफुली पहा, आता इथे हे एक्स येणार मायनस म्हणजे येणार साइन ऑफ मायनस एक्स मायनस मायनस एक्स प्लस 2 हे एक्स आहे मॉड एक्स नाही म्हणजे इथं राहणार फक्त एक्स मायनस पाय आणि परत हे कॉस ऑफ मायनस एक्स, ठीक आहे. देन म्हणजेच तुमचं एक्स लेस दॅन 0साठी फंक्शन काय येणार, मायनस साइन एक्स साइन मायनस थिटाचा फॉर्म्युला, हे प्लस एक्स आणि प्लस 2 इंटू एक्स मायनस पाय आणि कॉस ऑफ मायनस थिटा इट इज कॉस थिटा. म्हणजे तुमच्याजवळ आता ही दोन फंक्शन झाली, एफ ऑफ एक्स इक्वल टू दिस अँड इट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिस फॉर एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0 आणि एक्स लेस दॅन 0. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागणार, नॉट डिफरन्शिएबल आहे तर लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह काढायचा. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह राईट हँड डेरिव्हेटिव्ह आणि दोन्ही डेरिव्हेटिव्ह सारखे आले तर डिफरन्शिएबल आणि नाही आले तर नॉट डिफरन्शिएबल. एक एक चेक करू. हियर फॉर एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0 एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0साठी हे फंक्शन आहे. आता डेरिव्हेटिव्ह काय ते, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह इट इज 1. आता इथं डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित पहा, प्लस हे 2 इंटू एक्स मायनस पाय आणि इंटू कॉस एक्स आहे म्हणजे इथं तुम्हाला प्रॉडक्ट रूल यूज करणं लागणार, ठीक आहे. हियर 2 एक्स मायनस पाय ॲज इट इज आणि हे जे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स प्लस आता कॉस एक्स ॲज इट इज आणि 2x मायनस पायचा डेरिव्हेटिव्ह 2x हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह, ओके. आता इथं काय घेतलं आपण, एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0 म्हणजेच एफ डॅश ऑफ 0 प्लस आहे राईट हँड डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय ते कॉस 0 मायनस 1 प्लस 2 इंटू 0 मायनस पाय, ओके. हे मायनस इथं लिहिलं तरी चालते. इट इज हे मायनस इकडे घेऊ, हे काय ते साइन 0 प्लस कॉस 0 इंटू 2 इंटू 0. आता या सगळ्याचं कॅल्क्युलेशन, कॉस 0 किती आहे, हियर कॉस 0ची व्हॅल्यू 1 मायनस 1 साइन 0 0 म्हणजे ही टर्म पूर्ण 0. त्याच्यानंतर कॉस 0ची किंमत किती आहे 1 इंटू 0 इट इज 2 इंटू एक्स 2x बरोबर आहे. 1 मिनिट, हा डेरिव्हेटिव्ह चुकला आहे. डेरिव्हेटिव्ह केअरफुली पहा. आपण जेव्हा u इंटू व्हीने डेरिव्हेटिव्ह काढायलो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज आणि या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, देन कॉस एक्स ॲज इट इज आणि या 2xचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. इट इज 2x आणि 2xचा डेरिव्हेटिव्ह काय असते फक्त 2. 2xचा डेरिव्हेटिव्ह काय फक्त 2 म्हणजे हे लिहायची गरज नाही.
नाव कॉस 0 1 आणि हे 2 म्हणजे हे होते इट इज 2. याची व्हॅल्यू काय आली 2. 1 - 1 + 2. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणता काढायचा आहे? फॉर x लेस दॅन 0 एफ डॅश ऑफ x. x लेस दॅन 0 साठी हे फंक्शन आहे. मायनस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कॉस एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 प्लस आता इथं परत u × v म्हणजेच काय 2x मायनस पाय इंटू मायनस साइन एक्स. देन पुन्हा प्लस कॉस एक्स ॲज इट इज आणि 2x पाय याचा डेरिव्हेटिव्ह काय ते फक्त 2. बरं. आता हे काय डेरिव्हेटिव्ह x लेस दॅन 0 म्हणजेच लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह f लेस दॅन 0 एफ डॅश ऑफ 0 मायनस कॉस 0 प्लस 1 ॲज इट इज मायनस 2x मायनस पाय इट इज साइन 0 प्लस 2 कॉस 0 इट इज 2 आणि कॉस 0. मग या सगळ्याचं कॅल्क्युलेशन काय? कॉस 0 1 प्लस 1 मायनस 0 आणि पुन्हा प्लस 2 आणि दॅट इज 2. आता इथं ऑब्झर्व करा लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह दोन्ही सारखेच आलेत. हिअर एफ डॅश ऑफ 0 प्लस इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 0 मायनस. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ॲट एक्स इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स लेस दॅन 0 साठी आणि एक्स ग्रेटर दॅन 0 साठी हे फंक्शन काय आले? डिफरन्शिएबल. म्हणजेच एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल एव्हरीवेअर. एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फॉर ऑल. पण आता क्वेश्चन काय विचारलाय? क्वेश्चन काय विचारलाय? के ची व्हॅल्यू काढायची जिथं एफ ऑफ एक्स नॉट डिफरन्शिएबल आहे. पण इथं एफ ऑफ एक्स काय आले? डिफरन्शिएबल सगळ्याच फंक्शनसाठी आले. म्हणजेच के ची व्हॅल्यू काय? देअरफॉर देअर इज नो व्हॅल्यू ऑफ के. देअर इज नो व्हॅल्यू ऑफ के फॉर एफ ऑफ एक्स नॉट डिफरन्शिएबल. आता देअर इज नो व्हॅल्यू ऑफ के म्हणजेच काय? के कसा असणार? तुमचा एम्प्टी सेट. केची एकही व्हॅल्यू नाही. हे झाले तुमची के एम्प्टी सेट. आता केअरफुली पहा आपल्याजवळ एफ ऑफ एक्स दिलेले. आपण एफ ऑफ एक्स मॉड्युलस फंक्शन होतं. लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0 दोन्ही घेतले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही घेतले तरी आपल्याला फंक्शन कसे आले? डिफरन्शिएबल आले. डिफरन्शिएबल आणि क्वेश्चनमध्ये विचारलं होतं की के ची व्हॅल्यू काढा की जिथं फंक्शन नॉट डिफरन्शिएबल आहे. हे फंक्शन सगळीकडेच डिफरन्शिएबल आले म्हणजे तुम्हाला के ची व्हॅल्यू भेटणारच नाही. मग व्हॅल्यूज ऑफ के सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ के कोणता असणार? तुमचा एम्प्टी सेट.